नमस्कार, राजरत्न दर्शन न्यूज मध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण चालू घडामोडींवरील व्हिडिओ पाहणार आहोत। या व्हिडिओबद्दल असणारे तुमचे मत कमेंट मध्ये कळवा। चला तर मग व्हिडिओला आणि आजच्या विषयाला सुरुवात करूया। आज संध्याकाळी 5 वाजता प्रचाराची रणधुमाळी थांबली आहे। या प्रचारामध्ये कोण मतदारापर्यंत पोहोचलं, याचा फायदा कुठल्या पक्षाला होऊ शकतो हे जाणून घेण्यासाठी पुन्हा आज गेल्या 15 वर्षापासून पत्रकारितेचा अनुभव असलेले लक्ष्मणराव पाटोळे यांच्याशी बातचीत केली आहे। नमस्कार। वसई आणि नालासोपारा मतदारसंघात तिरंगी लढत आहे। पक्ष मजबूत नसेल तर कसे यश मिळेल? सांगायचं तात्पर्य असं आहे की वसई मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीने एक नवीन चेहरा इथे दिलेला आहे। काँग्रेस पक्षाने जे पूर्वी शिवसेनेतून तिकीट घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उभा होते ते विजय पाटील, आणि तिसरे उमेदवार जे आहेत ते बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर उर्फ आप्पा। हा वसई तालुका त्यांचा बालकिल्ला मानला जातो। परंतु जशी जशी निवडणूक रंगात येत होती तसे तसे प्रचारामध्ये या तालुक्यात नवीन नवीन चेहरे इथल्या लोकांना पाहायला मिळत होते। लोक विचारात पडले की परराज्यातले नाही तर या देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, गुजरातचे गृहमंत्री हर्षल संघवी, राजस्थानचे उपमुख्यमंत्री प्रेम सिंग बिरवा, मनोज तिवारी, किशन कुमार, इराणी मॅडम यासाठी बलाढ्य नेते या तालुक्यात येऊन प्रचार केला। परंतु ही प्रचार करायची किंवा एवढे लोक इथे बोलवून प्रचार करायची वेळ भारतीय जनता पार्टीला का आली? परंतु जेव्हा आम्ही लोकांशी चर्चा केली, रिक्षा चालक असो, पानटपरीवाला असो, चाय कॅन्टीनवाला असो, अनेक लोकांशी आम्ही जेव्हा चर्चा केली तेव्हा लोकांकडून असं प्रतिक्रिया आल्या जनतेच्या की साहेब ते येतात, भाषण करतात आणि निघून जातात, त्यांना इथली परिस्थिती काय ठाऊक आहे? असंही लोकांच्या प्रतिक्रिया आमच्याकडे आल्या। परंतु काही लोकांचं असं म्हणणं होतं की महाराष्ट्रातले जी भारतीय जनता पार्टीचे जे नेते आहेत, जसं प्रदेशाध्यक्ष बावनकुळे, उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब, प्रवीण दरेकर आणि आशिष शेलार यासारखे नेत्यांनी इथे पाठ फिरवली। का त्यांना वसई तालुका आवडत नाही? का वसई तालुक्यामध्ये त्यांना काही भीती आहे? असं लोकांचं मत होतं। परंतु जेव्हा इथे हे सगळे विषय होत असताना कुठंतरी असं दिसून येत होतं जनतेमधून की हे जे बाहेरचे लोक येऊन इथे प्रचार करतात, त्या प्रचाराला कोण आलं किंवा त्यांची जे सभा झाल्या त्या सभेला कोण गेलं, हाही इथला मूळ प्रश्न आहे। संरक्षण मंत्री राजनाथ सिंग साहेब आले, त्यांची वसईमध्ये सभा झाली। त्या सभेला श्रमजीव संघटनेचे 65% कार्यकर्ते, 25% उत्तर भारतीय आणि स्थानिक भूमिपुत्र, त्यामध्ये अग्निसेनाचे कार्यकर्ते फक्त 10%। हे कसं काय बाबा? हे लोकांनी या
मतदारसंघातल्या किंवा इथल्या लोकांनी ते डोळ्यानं पाहिलेलं आहे. याच्याने लोक संभ्रमामध्ये आलेले आहेत की हे काय चाललंय, हे का होतं असं. ठीक आहे, इथल्या अनेक नागरी सुविधा आहेत, त्याच्यापासून काही लोक वंचित आहेत. राजनाथ सिंगच्या सभेमध्ये बोलले गेले, घरात पाणी येतं पण नळात पाणी येत नाही. हाही प्रश्न तिथे निर्माण झाला. परंतु काही लोकांनी असं म्हटलं की साहेब 2009ला जे आमदार होते इथे वसई तालुक्यामध्ये, त्यांनी ही सुविधा का पूर्ण केल्या नाहीत? त्यांनी करायला पाहिजे होतं. त्यांनी ह्याला मागे का ठेवलं? मग हे प्रश्न असे निर्माण होतात. त्याच्यासाठी इथे अनेक प्रश्न निर्माण झाले. आता काँग्रेसचे अध्यक्ष खरगे साहेबही आलेले इथे. त्यांनी कोणावर टीका टिप्पणी न करता त्यांनी एक राष्ट्रीय आणि राज्य लेवलवरती बोलले. त्याबद्दल काँग्रेसबद्दल लोकांच्या मनामध्ये आजही कुठेतरी भावना आहे. आणि ते विषय इथे का आज ज्यावेळेस खरगे जी आले त्यांच्यासमोर हे विषय झाले. परंतु भारतीय जनता पार्टीने जे नवीन उमेदवार इथे दिलेला आहे, त्या नवीन उमेदवाराबद्दल इथल्या जनतेला किती लोकांना माहिती आहे, त्यांचं कार्य काय आहे? तर याच्यासाठी पक्ष मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांची एक मोठी फळी असण्याची गरज आहे. जर कार्यकर्त्याची तुमच्याकडे फळी नाही, कार्यकर्त्याची एक मूठ बांधलेली तुमच्याकडे नाही, तर तुम्ही कसं काही बरं इलेक्शनमध्ये मतं मागण्याचा प्रयत्न करता, जिंकून आणण्याचा प्रयत्न मागता? तर हे सगळ्या गोष्टी कुठेतरी अशा दिसून येतात. मग आज संध्याकाळी 5 वाजता प्रचार थांबला आहे. त्यानंतर लोकांशी चर्चा झाली, लोकांशी बोलले. काही लोकांवरती दूरध्वनीवरून संपर्क साधला की बाबा तुझ्या एरियामध्ये किंवा तुझ्या ज्या ठिकाणामध्ये तुला काय वाटतंय. तर बरेचशा लोकांकडून असं सांगणं आलं की सगळीकडे एकच गप्पा, वसईत फक्त आप्पा. हे झालं वसई विधानसभेविषयी. आता तुम्ही नालासोपारा विधानसभा याच्याविषयी तुमचं काय मत आहे ते मांडा जरा. बरोबर आहे. नालासोपारा विधानसभा मतदारसंघामध्ये परप्रांतीची संख्या जास्त आहे. उत्तर भारतीयांची संख्या मतदानाची जास्त आहे. त्यासाठी भारतीय जनता पार्टी प्रत्येक वेळेस या मतदानामध्ये मेहनत करत असते आणि कुठेतरी हितेंद्र ठाकूरांचा जो बालेकिल्ला आहे तो उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत असते. म्हणून आता सध्या भारतीय जनता पार्टीने खेळ केला आहे आणि स्थानिक उमेदवार इथे मैदानात उतरवला आहे. तो स्थानिक उमेदवार राजन नाईक. काँग्रेसनी एक आयात केलेला उमेदवार इथे दिलेला आहे, ते संदीप पांडे. आणि तिसरे उमेदवार जे आहेत ते उमेदवार आहेत धनंजय गावडे, प्रहार जनशक्ती पार्टीचे. प्रहारने त्याला उमेदवारी दिलेली आहे. आणि चौथे जे आहेत ते गेल्या 3 वर्षापासून निवडून येत असलेले उमेदवार क्षितिज ठाकूर. आता लोकांचं असं मत आहे की बाबा इथे कसं काय बाबा भारतीय जनता पार्टीचं किंवा काँग्रेसचं म्हणा या बहुजन विकास आघाडीचं इथे ज्या पद्धतीनं गेल्या अनेक वर्षापासून आणि वसई तालुक्याचा बालकिल्ला समजणारे असलेला ते बहुजन विकास आघाडी. अहो, सांगायचं तात्पर्य असेल, नालासोपारा आणि वसई मतदारसंघाची महाराष्ट्रात नव्हे तर देशात चर्चा आहे. त्याचं कारण मी तुम्हाला आता सांगितलं की परराज्यातले अनेक मंत्री संत्री इथे आले, भाषणं झाली, चौकसभा झाल्या, दलित वस्तींना भेट दिलं,
त्यांना सांगायचा प्रयत्न केला, समजवण्याचा प्रयत्न केला आणि समजवलंही. परंतु हा नालासोपाराचा मतदारसंघ आहे. हा नालासोपारा मतदारसंघ याच्यामध्ये बहुजन विकास आघाडीचे उमेदवार त्यांची 440 असं करंट हे जनतेमधून दिसत आहे. राजन नाईक यांचं 240 आणि बाकी जे 2 जण आहेत 110 पॉवर असलेलं दिसून येत आहे. परंतु सांगायचं असं आहे की इथे खरी लढत राजन नाईक व क्षितिज ठाकूर मध्ये आहे. क्षितिज ठाकूर गेले 3 टर्मचे आमदार आहेत. गेले अनेक वर्षापासून राजकारणामध्ये मुरलेले राजन नाईक आहेत. आता हे सूत्र कुठेतरी जुळून येत नाही. म्हणून भारतीय जनता पार्टीने फार प्रयत्न केले आणि करीतही आहेत. आता खरा खेळ हा उद्यापासून सुरू होणार. म्हणतात ना, रात्रीचा खेळ चालेल, असं काही खेळ होऊ शकतो. भारतीय जनता पार्टीकडे अनेक हातखंडे आहेत, वापरू शकतात, हे नाकारता येत नाही. परंतु इथली जनता जी आहे हे सुज्ञ जनता आहे, हुशार आहे. हे कसल्याही आमिषाला बळी न पडता विकासाला मत देणारी जनता आहे. विकासाला मत देणारी जनता आहे ती. म्हणून आपल्याला आज तरी असं म्हणता येईल की 440 करंट पॉवरफुल आहे, असं इथल्या जनतेमधून दिसतंय. की नालासोपारा मतदारसंघाची अनेक वेळेस चर्चा झाली, अनेक विषयावर चर्चा झाली. भारतीय पत्रकारांनी चर्चा केली, अनेक लोकांनी चर्चा केली. किती जरी परराज्य असले किंवा अदर राज्यांमधले राहणारे लोक असतील, हिंदी भाषीय, खास करून हिंदी भाषीय लोक असतील, आणि त्या हिंदी भाषेच्या लोकांच्या जीवावरती जर बीजेपी म्हणत असेल की मी ही इलेक्शन जिंकू शकते, तर सध्या तरी पॉसिबल नाही आहे. सध्या तरी पॉसिबल नाही आहे. कारण महाराष्ट्रामध्ये बी नेते आहेत, पण महाराष्ट्रातल्या नेत्यांनी नालासोपाऱ्यामध्ये पाठ फिरवली आहे. मी तुम्हाला आता सांगितलं आहे. पण त्याचं कारण काय आहे? का ते कोणी सांगू शकत नाही. की 2 पक्ष 3 पक्ष इथे उभा आहेत, 4 पक्ष उभा आहेत. नालासोपाऱ्यात दुहेरी लढत आहे, वसईत तिहेरी लढत आहे. ही जर बघितलं गेलं तर जो बालेकिल्ला आहे बहुजन विकास आघाडीचा, तो पुन्हा त्यांच्याकडेच राहील. आत्तापर्यंत झालेल्या या मतदानामध्ये प्रचार करणाऱ्या नेत्यांनी आणि लोकांपर्यंत पोहोचलेले लोक आणि त्याच्यातून मिळालेला हा इनपुट आहे. आम्ही जेव्हा लोकांना भेटलो, लोकांना सांगितलं, हो घरोघरी आले, लोक भेटले, सगळं झाले, हे केलं, आम्हाला त्यांनी कन्व्हिन्स केलं, सांगितलं. परंतु आजही कुठंतरी वसई तालुक्यातली लोकांमध्ये बहुजन विकास आघाडीबद्दल प्रेम आहे.